जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। गेल्या 2 दिवसात सोलापूर शहरात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलं। प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आला की सोलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत होते। पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, मात्र संबंधित प्रशासन यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। सोलापूर शहरातील होडगी रोडवरील टाटा शोरूमच्या समोरील बाजूस असलेल्या वृंदावन पार्कमधील सर्व गाळ्यांचे शटर्स पाण्याखाली गेले असून गेल्या 8 दिवसांपासून दुकाने बंद ठेवावी लागत आहेत। करायला गेलो एक आणि झाले भलतेच असाच काहीसा हा प्रकार आहे। त्याचं झालं असं, टाटा शोरूमच्या समोर VIP रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते। त्यावर उपाय म्हणून एक पाईप टाकून ते पाणी समोरील वृंदावन पार्ककडे वळवण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी एका चेंबरचीही व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र त्या चेंबरवर झाकणच बसवले नसल्याने चेंबरमधील पाणी चक्क वृंदावन पार्कमधील व्यापाऱ्यांच्या गाळ्यात शिरत आहे। त्याचबरोबर शाळकरी मुले आणि नागरिक या फुटपाथवरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात। अनेक वेळा रस्त्यावरचा विद्युत पुरवठा बंद होतो। अंधारात या चेंबरमध्ये कोणी पडले किंवा काही अघटित घडले तर याला जबाबदार कोण असा सवालही येथील नागरिक करत आहेत। अनेक वेळा सांगूनही त्याचा निपटारा होत नसल्याने व्यापाऱ्यांना आपले गाळे बंद ठेवावे लागत आहे। त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। विशेष म्हणजे MSEBचे इलेक्ट्रिक मीटर्स पूर्णपणे पाण्यात बुडाले असून अख्ख्या बिल्डिंगचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे। महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाकडे सतत पाठपुरावा चालूच आहे, मात्र एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही की कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे या बिल्डिंगमधील व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये संताप दिसून येत आहे। वृंदावन पार्क, आसरा चौक, होडगी रोड येथे टाटा शोरूमच्या समोर जी बिल्डिंग आहे वृंदावन पार्कची, त्या बिल्डिंगच्या खाली पूर्णपणे गाळे पाण्याच्या आतमध्ये गेलेले आहे। अर्ध पाणी साचलेलं आहे। सगळ्या दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे। हे रोडावरचं पाणी जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे यांना वारंवार सांगूनसुद्धा हे पाणी काढलेलं नाही आणि जे स्लॅब टाकलं आहे ते चेंबर जे बनवलेलं आहे ते अर्धवटपणे काम करून गेलेलं आहे। त्यामुळे दुकानदारांना वारंवार त्रास होत आहे। गेले 8 दिवस झाले हे सांगूनसुद्धा कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची नोंद किंवा तक्रार दाखल करून घेतलेली नाही आहे। त्या खड्ड्यामध्ये जे चेंबर बनवलं आहे त्याला झाकण बनवलेलं नाही आहे। त्यातून पाणी सगळं या बिल्डिंगमध्ये साचत आहे आणि गाळे अर्धे बुडालेले आहेत। सगळे दुकानदार हे सगळे दुकानदार आहेत। याच्यात या खड्ड्यामध्ये कुणी पडलं, काल एखादा एक मुलगा पडलेला आहे, त्याला थोडीफार इजा झालेली आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। या खड्ड्यामध्ये कोणी पडलं मेलं ही जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेची राहणार आहे। याचं सगळं पूर्ण महानगरपालिका यहाँ पर जो 4-8 दिन से काम पेंटिंग करके रखे है बरसात की वजह से। यहाँ पे जो चेंबर उस साइड का पानी जो है, उस साइड का पानी ये चेंबर में आता है। ये जो चेंबर ओपन रखने के बाद यहाँ का पानी सारा इधर जाता है, सारे बिल्डिंग में चला जाता है। और ये बिल्डिंग में जाने के बाद हमारे जो दुकानदार है इनके मीटर भी है, लाइट कनेक्शन भी है। और यहाँ पे लाखों रुपए का माल, कम से कम 25-30 लाख रुपए का नुकसान हो चुका है। इतना होने के बावजूद भी महानगरपालिका फिर भी काम एकदम काम नाही के बरोबर कर रहे आहे। हे गाळ्यामध्ये मी कामगार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरपूर शिरलेलं आहे। नाही म्हणलं तर मला जेवणाचे वांदे आहेत आणि माझं जीव ह्याच्यावरच आहे। रोजचं मला 300 रुपये पगार आहे। 300 रुपये पगार नाही भेटली तर मी आत्महत्या करतो बाबा। इथं समोर तुम्हाला दाखवू, हे इथं हां तिच्याकडे तुम्हाला दाखवू साहेब। त्याच्यामध्ये पडून मी आत्महत्या करतो। काय करायचं, माझा निर्णय करून घेणार। बघा हे पाणी आहे 4 फूट। अरे थांबा असं करू नका, थांबा याला अधिकारी पाणी भरपूर आहे। काय घालतो नाही तर माझा जीव पूर्ण इथं घालतो। मला वाद झाले, जबाबदारी महानगरपालिका कोण घेणार? महानगरपालिकेवर मी सोडणार। काय करायचं ते तुमच्यावर हिशोब आहे। आणि इथं पाणी साठलेलं आहे।
मला आहे बचत गटचं कर्ज आणि त्याच्यामुळे ना मी पैसे काढलेलं आहे आणि मला असं 300 रुपये पगार आहे. 300 रुपये पगार आहे आणि 300मध्ये मी काय काय करू? लेकरं बघू का बायको बघू का घर बघू आणि का गड बघू? ह्याच्यामध्ये माझं लक्ष त्याच्यावर पूर्ण तिकडं चाललं. मग टेन्शन आलं आहे. एक इथं पडून आत्महत्या तिथं आता तुम्हाला ते दाखवलेलं मी आहे डेनिजचं, तिथं आत्महत्या करू शकतो मी.